महायुतीच्या नरमाईमुळे राज्यसभा बिनविरोध, महाराष्ट्रातून 7 जागांसाठी 7च अर्ज. भाजपाकडून 4 उमेदवार मैदानात, विनोद तावडे, रामदास आठवले, माया युनाते आणि रामराव वडकुतेंनी भरला अर्ज. एकनाथ शिंदेंचा ज्येष्ठांना चकवा, सोलापुरातील चर्मकार समाजाच्या नेत्या ज्योती वाघमारे राज्यसभेवर, राहुल शेवाळे आणि शायना एनसी पिछाडले. शरद पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज, प्रकृती ठीक नसल्यानं जयंत पाटील आणि अन्य मविया नेत्यांना अर्ज विधिमंडळ कार्यालयात या नेत्यांनी पोहोचवला. जे 2019ला टाळलं ते 2026 मध्ये घडलं. आजोबा पाठोपाठ नातू राज्यसभेत, पार्थ पवार राष्ट्रवादीकडून बिनविरोध. नितीश कुमार स्वतःच ठरवणार बिहारातील उत्तराधिकारी, नितीश यांना न दुखावण्याचे भाजपाचं धोरण. राष्ट्रवादीच्या 20हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. डीजीसीए अहवालाबाबत आमदारांकडून सुनेत्रा पवारांकडे शंका उपस्थित. मुख्यमंत्र्यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याची ही मागणी. VSR कंपनीचा प्रमुख VK सिंग याची चौकशी संपली. पुण्यातील CID कार्यालयात 6 तास चौकशी. बजेटपेक्षा 6 पट जास्त किमतीनं एक्स-रे मशीन खरेदी. आरोग्य विभागानं चीनकडून मशीन का खरेदी केली? तानाजी सावंतांनी स्पष्टीकरण द्यावं, संदीप देशपांडेंची मागणी. बारामतीमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक, मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह 2 वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी. एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी. इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये नागरिक आणि सैनिकांचा समावेश. अमेरिकन पाणबुडीनं हल्ला करून हिंद महासागरामध्ये इराणी युद्धनौकेला दिली जलसमाधी. अमेरिकेनं प्रसिद्ध केला थरकाप उडवणारा व्हिडिओ. खामेनीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम इराणनं ढकलला पुढं. तेहरानमध्ये अभूतपूर्व गर्दी लोटण्याची शक्यता. मोठ्या गर्दीवर इस्रायल अमेरिका मारा करण्याची भीती. अमेरिकन सिनेटचा अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा. ट्रम्प यांच्या युद्धासंबंधीच्या अधिकारांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर. सिनेटमध्ये 47 विरुद्ध 53 मतांनी विधेयक नामंजूर. इराणमधील दहशतवादी राजवट संपवली. इराणच्या एअरस्पेसवर लवकरच कब्जा. व्हाईट हाऊसनं जारी केलं स्टेटमेंट. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. S जयशंकर यांचा प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संवाद. आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 58 पैसे मजबूत. मात्र कच्चं तेल 3% महागलं. नाशिकमधील मालती IVF सेंटरची मान्यता रद्द. स्त्रीबीज तस्करी प्रकरणी कारवाई. बुधवारी मनपानं IVF सेंटर केलं होतं सील. RTE साठी शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार. प्रवेश प्रक्रिया आधीच अनेक विद्यार्थी बाद. 1 किलोमीटर अंतर्गत शाळा नसल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. दूध उकळताच दुधाचा झाला रबरासारखा गोळा. भेसळयुक्त दुधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील घटना. महाराष्ट्रात 3 दिवस उन्हाचा तडाखा. मुंबईचं कमाल तापमान बुधवारी 38 अंशावर. पुढचे काही दिवस राज्यात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थितीमुळे लारा दत्ता कुटुंबासोबत अडकली दुबईत. कुटुंबासह मुंबईत परतण्यासाठी लाराचा प्रयत्न. अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक यांचा पार पडला विवाह सोहळा. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, खेळाडूंची उपस्थिती. आणि आज वानखेडेवर रंगणार दुसरी सेमीफायनल. गतविजेत्या टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान.